श्री स्वामी समर्थ. तर बघा, कालच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींची जी फ्रेम मी करून आणली, अनबॉक्सिंग मी दाखवलं. खूप छान फ्रेम झाली आहे ती. तर तो फोटो माझ्याकडे होता, कॅलेंडरला होता तो फोटो स्वामींचा. पण काय होतं ना, कॅलेंडरची पानं फोल्ड व्हायला लागतात, फोटो खराब होतो, सुरकुत्या पडतात, धूळ बसते. तर मग अशा वेळी मी काय केलं, मग तो फोटो जो आहे तो फ्रेम करून आणला. तर फ्रेम जिथे बनवली आम्ही, कुमठेकर रोडला आम्ही पुण्यात फ्रेम बनवायला दिली झाली, म्हणून मी आणायला गेले फ्रेम. इथले जे काका आहेत घटना त्यांनी स्वतः मला सांगितली. काका जे आहेत ना, ते सद्गुरू शंकर महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत. आधीपासून ते शंकर महाराजांची सेवा करतात. आणि 1983 साली जेव्हा त्यांचं लग्न होतं, तेव्हाचा घडलेला प्रसंग त्यांनी मला सांगितला. तर आपण जसं लग्न ठरल्यानंतर देवाच्या देवळात जाऊन आपली पत्रिका जी आहे ती देवाच्या चरणाशी ठेवतो, देवाला आमंत्रण देतो लग्नाला येण्यासाठी. तर त्याच प्रकारे त्या काकांनी सुद्धा त्यांच्या लग्नाची पत्रिका श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या मठात जाऊन त्यांच्या चरणाशी ठेवली आणि त्यांना त्यांच्या लग्नासाठी आमंत्रण दिलं. त्या काकांचे जे मोठे भाऊ आहेत, त्यांना एका ज्योतिषाने सांगितलं होतं की तुमच्या भावाच्या लग्नात एक सत्पुरुष येणार आहे. तर ते काका मांडवा बाहेरच उभे होते, की त्यांना माहित होतं कोणीतरी सत्पुरुष येणार आहे. आणि इकडे हे काका आणि त्यांची जी मिसेस आहे, लग्नाच्या स्टेजवरती ते उभे होते. आणि हुबेहूब शंकर महाराजांचे, जे शंकर महाराज पेहराव करतात, धोतर कुर्ता, त्यांचा पूर्ण त्यांचा वेश होता. आणि ते त्या काकांच्या समोर हजर झाले आणि त्यांनी जी पत्रिका देवळामध्ये ठेवली होती, ती पत्रिका त्या काकांच्या हातात दिली आणि त्यांना म्हणाले, लग्नाला आमंत्रण दिलंस आणि विसरलास. तर ते काका आणि त्यांची मिसेस त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकले. वरती उठून पाहिलं तर ते गायब झाले होते. म्हणजे खरंच त्या काकांच्या लग्नात सद्गुरू शंकर महाराजांनी हजेरी लावली होती. आणि जी पत्रिका होती ना त्यांच्या लग्नाची, त्या पत्रिकेमध्ये सद्गुरू शंकर महाराजांचा फोटो त्यांना मिळाला. म्हणजे शंकर महाराजांनी त्यांना त्यांच्या पत्रिकेमध्ये तो फोटो दिला. आणि तो फोटो आणि ती पत्रिका त्या काकांच्याकडे अजूनही आहे. त्यांनी ती फ्रेम करून ठेवली आहे. त्यांनी मला आवर्जून तो फोटो सुद्धा दाखवला. शंकर महाराजांनी स्वतः त्यांना तो फोटो दिला होता आणि फ्रेम करून त्यांनी ठेवली आहे. आणि त्या फ्रेम मध्येच त्यांनी ती पत्रिका सुद्धा ठेवली आहे. तर अशा पद्धतीने ते शंकर महाराजांचे भक्त आहेत, ते त्यांची सेवा करायचे आणि शंकर महाराजांनी स्वतः येऊन त्यांना त्यांच्या लग्नामध्ये दर्शन दिले. आणि इकडे त्यांचे भाऊ बाहेर, मांडवा बाहेर वाट पाहत होते, पण त्यांना कोणीच येताना दिसलं नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्यांची सेवा करता ते तुम्हाला कधीच तुमची साथ सोडत नाही, ते नेहमी तुमच्या सोबत असतात. श्री स्वामी समर्थ.